मला सांग, कलर आयलायनर चांगलं का मस्कारा हल्ली कलर तो लावावा? कलर मस्कारा अजून तरी इतकं म्हणजे आता आहे ट्रेंडमध्ये चाललं आहे, पण अजून तरी लोकांना एवढं एक्सेप्ट केलेलं नाही आहे, कारण की ते खूप जास्त गॉडी दिसतं. पण कलर लायनर्स ऑफकोर्स खूप लोक यूज करतात. अगदी ब्लू ग्रीन हे कलर्स खूप छान दिसतात, म्हणजे ॲक्वा कलर आहे किंवा अगदी पिकॉक ग्रीन कलर आहे. पण डिपेंड करतं, ते थोडंसं हौशी लोक जी असतात ना, ज्या बायका असतात ज्यांना खूप छान असं ट्रेंडी राहावंसं वाटतं, त्यांनी नक्कीच अप्लाय करावं, सुंदर वाटतं. पण जे लोक मोर ऑफ नॅचरल नो मेकअप लुक असतील तर ते मला नाही वाटत ब्लॅक करा. हां, त्यांनी ब्लॅक. आणि खालचं जे असतं ना लायनर, ते ब्लॅक करावं, ब्राऊन करावं, कसं केलं पाहिजे? नॉर्मली त्याच्यामध्ये एक थोडंसं म्हणतात ना, आमच्यामध्ये एक थेअरी आहे. ज्या लोकांचे डोळे लहान असतात, म्हणजे अगदी हुडेड आईज म्हणतात ना, मोनोलिड हुडेड, ज्या लोकांचे खूप छोटे डोळे आहेत ना, त्यांना जर डोळे मोठे टपोरे दाखवायचे असतील तर त्यांनी व्हाईट काजळामध्ये जाऊ नका. व्हाईट खूप हेवी आणि गॉडी दिसतं. स्किन कलरचं काजळ येतं. आपलं ब्लॅक काजळ येतं ना, तसं अगदी स्किन कलरचं काजळ येतं. आता बऱ्यापैकी सगळ्या ब्रँडमध्ये मिळायला लागलं आहे. स्किन काजळ जेव्हा तुम्ही डोळ्याखाली लावताय तर तुमचे लहान डोळे मोठे दिसतात आणि खूप सुंदर वाटतं ते. आणि जर तुमचे डोळे मोठे आहेत, टपोरे आहेत, तर तुम्ही ब्लॅक काजळामध्ये जा, जेणेकरून तुमच्या डोळ्याचा जो शेप आहे तो छान डिफाईन होईल आणि डोळे कुठेही अजून मोठे दिसणार नाहीत. त्यामुळे स्किन काजळ आणि ब्लॅक काजळ अकॉर्डिंग टू आय शेपप्रमाणे लागतं, असं असतं त्याच्यामध्ये. मला सांग, आता आपण डोळे बघितले तर नाक धारधार दिसण्यासाठी म्हणजे काय केलं पाहिजे? नाक आणि ओठ, लिप्स हां, याच्यासाठी काय करायला हवं? आता बघा, नोजचा शेप पण ना आता खूप लोकांचा वेगवेगळा असतो. आता मी जवळजवळ खूप क्लायंट केलेले आहेत ब्रायडल मेकअपमध्ये, सायडर्स खूप सारे. तर कधी प्रत्येक बाईचा ना नाकाचा शेप खूप वेगळा असतो. अगदी बसकं नाक असतं, काहीकांचं खूपच शार्प असतं, उंच असतं. तर त्यामध्ये ना, जसं मी मगाशी म्हणाले, आयशॅडो पॅलेट्स आता येतात, त्यामध्ये 3-4 मॅट कलर्स असतात. जर त्या आयशॅडोमध्ये एखादा ब्राऊन कलरचा मॅट कलर असेल, म्हणजे अगदी लाईटर ब्राऊन, ते सुद्धा ब्राऊन आहे ना अकॉर्डिंग टू स्किन कलर यूज होतो. जर तुम्ही डस्की स्किन असाल, तुमची स्किन डार्क असेल, तर लाईट ब्राऊन ऑफकोर्स तुमच्या स्किनवर दिसून नाही येणार, की शॅडो क्रिएट नाही करणार. तर तुम्ही डस्की आणि डार्क स्किन असाल तर तुम्ही थोडंसं डार्क ब्राऊन कलरनी पूर्ण छान पद्धतीने नोज कॉन्टोरिंग करू शकता. नोज कॉन्टोरिंग बेसिकली काय आहे, जो आपला आयब्रोज असतो ना, त्याबरोबर हा नोजचा शेप आहे ना शार्प केला जातो. अगदी छोटा फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आणि त्या ब्रशनी ना अगदी शार्पनेसमध्ये नोज ड्रॉ करायचं. हिथून जर तुमचा नोज खूप मोठं आहे किंवा ब्रॉड आहे तर तुम्ही इथे थोडंसं नोजला कट करू शकता हलकंसं. पण हे करताना लक्षात ठेवायचं की कुठेही त्या हार्श लाईन दिसल्या नाही पाहिजेत, त्या वेल ब्लेंडेड वाटल्या पाहिजेत, म्हणजे फक्त शॅडो क्रिएट झाली पाहिजे, ना की लाईन्स. ॲक्च्युली हा अभ्यास आहे थोडा, पण ज्या लोकांना आवड असते ना, त्यांनी 1-2 वेळा हे ब्लेंडिंगवर काम केलं आणि छान पद्धतीने डिफाईन केलं अंडर गायडन्स, किंवा तुम्ही छान छान यूट्यूबचे व्हिडिओज पण बघून करू शकता. हे केल्यानंतर खरंच तुमचा त्याच्यामध्ये हात बसला ना, तर तुम्ही कशाही शेपचं नोज असलं तरी ते शार्प आणि छान डिफाईन करू शकता. आणि लिप्सच्या बाबतीत आपण म्हणायला गेलं तर जसं मी मगाशी पण म्हणाले, की आपल्या प्रत्येकीच्या वेनिटीमध्ये, म्हणजे पर्सनल पाऊचमध्ये एक डार्क ब्राऊन कलरचं लिप लायनर पाहिजे. बिकॉज ब्राऊन कलर ना हा कॉन्टोर इफेक्ट देतो, हा डिफाईन करतो. समजा तुमचे वरचे लिप्स, नॉर्मली खालचे लिप्स ब्रॉड असतात, पण खूप मुलींचे मी बघते ना, वरचे लिप्स अगदी बारीक आणि पातळ असतात. अशा वेळी जर लिप लायनर तुम्ही असं थोडंसं आउटरनी ड्रॉ करताय आणि त्यामध्ये आउटरनी ड्रॉ करून मग तुम्ही त्याच्यामध्ये लिपस्टिक फिल करताय, त्यामुळे तुमचे लिप्स नॅचरली मोठे दिसू शकतात. हे बघा, आपण खूप जास्त मोठे करू नाही शकत, ते बुटॉक्स आणि या गोष्टींनीच होऊ शकतात, फिलर्सनी. येस, पण जर तुम्हाला जर असं वाटतं इन्स्टंटली तुमचे लिप्स थोडेसे मोठे दिसावे, जर तुमचा लिप्सचा जो नॅचरल कलर आहे त्याच्या हलक्याशा आउटर लाईनतून एक डार्क ब्राऊन कलरचं लिप लायनर ठेवा, त्यांनी करून घ्या आणि आतमध्ये तुम्हाला जी पण कलरची लिपस्टिक आहे ती तुम्ही मस्तपैकी फील करू शकता. अशाने तुम्ही छोटे लिप्स थोडे मोठे दाखवू शकता, इवन मोठे लिप्स पण छोटे दाखवू शकता. जी लाईन आहे जी आपण आउटरनी दाखवली, आउटरनी फील केली म्हणजे मोठ्या दाखवण्यासाठी, तसेच जर तुमचे लिप्सचा शेप खूप जास्त मोठा असेल तर ती लाईन तुम्ही आतल्या बाजूने ड्रॉ करा आणि आतमध्ये तुम्ही लिपस्टिक फील करा, म्हणजे तुमच्या लिप्सचा जो शेप आहे तो थोडासा छोटा दिसू शकतो असं. पण हे जर तुम्ही करताना ना, हे नॅचरल वेमध्येच वाटेल,
खूप जास्त बाहेर पण करू नका, अदरवाईज ते आर्टिफिशियल दिसेल. तू म्हणाली ना नाक कॉन्टूर, तर आता बऱ्याचदा असं वाटतं की आपला असा चेहरा शार्प दिसण्यासाठी असे गाल मोठे आहेत किंवा ही जॉलाईन हल्ली Jawline. फार Yes, कशी yes. दिसते, तर ते कॉन्टुरिंग किंवा तो चेहरा कसा शार्प बनवायचा? हां, सेम तेच आहे. ॲक्च्युली कसं असतं की प्रत्येक शेपसाठी ना वेगवेगळे ब्रशेस येतात. जसं मी तुम्हाला म्हणाले की नोजसाठी आपण एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज करू शकतो, कारण की नोजचा पार्ट हा छोटा आहे. पण तुम्हाला समजा इकडची जॉलाईन डिफाईन करायची आहे किंवा तुम्हाला चिकबोन एकदम शार्प दाखवायचा आहे किंवा तुमचं फोरहेड, स्पेशली काही मुलींच्या बाबतीत ना फोरहेड खूप मोठं असतं, हो. असं मोठं फोरहेड असतं, तर ते तुम्हाला छोटं दाखवायचं आहे. तर अशा केसमध्ये ना ब्रशेस येतात, त्यामध्ये अँग्युलर नावाचा एक ब्रश असतो किंवा नॉर्मल पावडर ब्रश पण तुम्ही यूज करू शकता राऊंड शेपमध्ये. त्यामध्ये मॅट कलरचे कॉन्टोर्स येतात, वेगवेगळे कॉन्टोरचे शेड येतात, ब्राऊन फॅमिलीमधलेच असतात. जर एखादी स्किन फेअर असेल तर त्याला तुम्ही लाईटर ब्राऊन कलर यूज करू शकता. एखादी स्किन मिडियम टोनवाली आहे तर मिडियम ब्राऊनमध्ये जाऊ शकता, आणि डस्की आहे की खूप डार्क आहे तर तुम्ही डार्क ब्राऊन कलर यूज करू शकता मॅटचा. इथे शिमरी किंवा ग्लॉसी नाही यूज करू शकत, अदरवाईज पूर्ण चेहरा असा आर्टिफिशियल दिसेल. हे कॉन्टूर कॉन्टोरमध्ये ब्राऊन कलरचा एखादा शेड घ्यायचा मॅटमध्ये आणि तुम्ही इथे छान पद्धतीने कॉन्टोर करू शकता. ज्यावेळी तुम्ही जॉलाईन कॉन्टोर करताय त्यावेळी तुम्ही कॉन्टोर करून त्याचे स्ट्रोक्स तुमचे मानेकडे असले पाहिजे, खालच्या बाजूला, तरच ती जॉलाईन शार्प दिसेल. इव्हन तुम्ही हे करताय, या बाजूचा जो पोर्शन असतो आपला चिकबोनचा, त्यावेळी तुमचा कॉन्टोर लिफ्टेड पाहिजे. फेस कसा बायकांना पाहिजे लिफ्ट केलेला, एकदम शार्प. येस. आणि जेव्हा तुम्ही फोरहेडची कॉन्टोर करताय त्यावेळी फोरहेडची कॉन्टोर खालच्या बाजूला ब्लेंड नाही केली पाहिजे. जर तुम्ही फोरहेडवरती कॉन्टोर ब्लेंड करताय तुमचं फोरहेड अजून छोटं दिसेल, तर ते ब्लेंड करताना तुम्हाला केसाच्या साईडला ब्लेंड करायचं आहे. असं आहे. म्हणजे ह्या सगळ्या टेक्निक आहेत. आणि ज्यावेळी कसं असतं, ज्या लोकांना खरंच आवड असते या गोष्टीचे, तर त्यांनी कधीतरी सेल्फ मेकअपचे क्लासेस केले तर तिकडे छान प्रोफेशनल्स तुम्हाला शिकवतात ॲक्च्युअलमध्ये हे कसं असलं पाहिजे काय. आणि एखाद्या अशा क्लासमध्ये तुम्ही जाताय ना तर नक्कीच ते प्रॅक्टिस करून तुम्हाला छान पद्धतीने येऊ शकतं. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगते की शेवटी हा मेकअप आहे, हे आर्टिफिशियलनेस आहे. आपण आपल्या फेसवर थोड्या वेळासाठी आपण ॲड करू शकतो, पण ते खूप जास्त नाही करायचं आहे, अगदी शॅडो हलकीशी. खूप केलं तर मग ते कॉन्ट्रास्ट दिसून येतं. त्यामुळे ह्याला प्रॅक्टिस आणि ह्याला आवड पण पाहिजे तुम्हाला, आणि वेळ पण पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.